भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम. यामध्ये पूर्ण 8 भाग आहेत द्वितीय खंडाचे, आणि त्यामधील भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. त्यामध्ये पाठ पहिला धर्मोपदेश करावा की करू नये. धर्मोपदेश करावा की करू नये. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपला धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की करू नये. धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे, असा प्रश्न पडला त्यांना. का आता बा मी ज्ञानप्राप्तपणे पूर्ण झालेला आहे, दुःखातून मी मुक्त झालेलो आहो, आता मी लोकांना याचा मार्ग सांगू की स्वतःसाठीच मस्त आनंदानं मस्त आपलं जीवन हे करून महानिर्वाण करावं, असा त्यांना प्रश्न पडला. ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. काय कठीण आहे? बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. आता तुम्ही इथं आले म्हणजे तुम्ही श्रद्धा आहे, श्रद्धेचं बीज आहे. सगळे झाले का इथं? किती आहे गावात लोकसंख्या? भगवंताले बाबासाहेबाला मानणारी 500 तर असन कमीत कमी, आहे का नाही? आता 500 पैकी 10% तरी आहे का इथं? बघा, बहुमत नाही ना आपल्या बाजूनं. म्हणजे भगवंताच्या बाजूनं अजूनही बहुमत नाही आहे. जो बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 धम्म दिला, त्या बाजूनं अजूनही बहुमत नाही आहे. गावामध्येच नाही आहे, तर शहरातील लय दूरची गोष्ट झाली. बहुमत नाही आहे ना. डसाला भरलं पाहिजे होते, छोटीशीच तर खोली आहे का नाही? मग सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही असे व आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. कठीण आहे ना. बघा, मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे किती कठीण आहे? स्वार्थ सुटत नाही ना तो. मग जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ही अनुसरले नाहीत, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. एकाच्या तर पूर्ण करून टाकलं का मान्य करतील का बा? समजलं तर मान्य करतील काय? आणि समजल्यानंतरही त्यांनी ते मग त्यांना त्याच्यावर चालले नाही
तर त्याला ताप आणि मला ताप, म्हणजे मेहनत गेली वाया, आहे का नाही? जसं आता मी करतो आहे का नाही, हे असं होते ना. मग जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ही अनुसरले नाहीत, तर त्यांनाही तो त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? बघा, त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. म्हणजे बा मी या कटकटापासून पूर्ण जिंदगी दूर राहून मस्त स्वतःलाच का तो आनंद घेऊन ये निसर्गाचा, जगाचा. कायले मी याच्या मागं लागू सोडून? माया शब्द या, म्हणजे मी माया उदाहरण सांगू राहिलो. आता मी समजे ज्ञान प्राप्त केलं जास्त, मी प्रश्न पण म्हणले कायले या ढोरा डुकराच्या मागं लागत बसू? स्वतःच नाही लाभ घ्यावं का बा? लेखाची शिवाई देतात, निंदाही करतात, आहे का नाही, भांडणंही करतात, कल्लाही करतात, बडबडी करतात, बोलतातही मले. काय याच्या मागं लागा? आपलंच नाही कल्याण करून घ्या. जसा एखादा नोकरीवर लागते कोणी, एखादा पोरगा असते ना, एखादी मुलगी असते, लय गरिबीमध्ये परिस्थिती काढली असते, लय भांडणं पाहिलेले असते, दारुड्या लोकांची कलकल ऐकलेली असते, कल्ला ऐकलेला असते, बडबड ऐकलेली असते, जेव्हा ते अभ्यास करते तेव्हा ते डिस्टर्ब ऐकलेलं असते, त्रास सहन केलेला असते. आणि जेव्हा एकदम नोकरीवर लागते, जिथं कटकट होते ना त्या मुलातून गायब होऊन जातात, ते राहतच नाही. दुसऱ्या ठिकाणी मस्त एखाद्या कॉलनीत चांगला प्लॉट घेतात, मस्त तिथं मस्त बांधतात, इकून चालले जातात. पाच बसा म्हणते आता होते ना. म्हणजे एका प्रकारचं ज्ञानप्राप्तच आहे ना ते. म्हणजे ज्ञानाला पूर्णत्व भेटणे, अभ्यासाला पूर्णत्व भेटणे, प्रगती करणे. पण असं बुद्धांनी नाही केलं, असं बाबासाहेबांनी नाही केलं असं. ते आता पुढे आपल्याला माहीतच पडेल. त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्याच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. साहजिकच आहे, कोणताही सामान्य माणूस काही तिकडं झुकत असते. पहिले त्यांना ते वाटलं का हे इकडं कोण झुकू राहिलं बापा, तराजू कसा असते, तराजू आहे पण इथून शिकण्यासारखं आहे भगवान बुद्धापासून. भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्म सहजपती विचार करू लागला, खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरच विनाश ओढवेल. म्हणजे ज्ञान जर वाटलं नाही बा, भूकंपच आहे, सगळे नष्टच होणार आहे, सगळे दरिद्री भयंकर ओढवेल म्हणते. चिंताग्रस्त असा ब्रह्म सहजपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला. भगवान बुद्धाच्या लेण्यावर काही दोन चित्र असतात, एक इंद्राचं राहते, एक ब्रह्माचं राहते. ते भगवान बुद्धाचे उपासक होते. ते चिंताग्रस्त असा ब्रह्म सहजपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अंधपात होत आहे. ब्रह्म सहजपती पुढे म्हणाला,
भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवंत, दुःखाच्या सागराला बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयवीरा, उठ, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नको. भगवान, देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत. सद्धम्म देण्याचा निश्चय करोत. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानवश्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पडून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पडून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले. आता एक ते मनाच्या अवस्था पण असतात. एक जर आपण तसं पाहिलं तर मनाच्या अवस्था असतात. ब्रह्म नावाची एक मनाची अवस्था असं चर्चा असते. ते आपण मनातल्या मना म्हणून ना कोणता निर्णय घ्यायचा बा, इथून जायचं की थांबायचं, इकडं जायचं की इकडं जायचं, आहे का नाही? म्हणजे त्या मनाच्या अवस्था असतात. होऊ शकते त्या मनाच्या दोन अवस्था असतात, ब्रह्म आणि इंद्र, आहे असं येऊ शकतं. भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्म सहस्पतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. म्हणजे बा थांबायचं नाही, निघायचं आता प्रवासाला, जगाला वाटायचं जे आपल्याकडे आहे. 2. ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. म्हणजे असे त्या काळात लोक बाबासाहेबाकडे जात होते, बाबासाहेब आमच्या इकडे या बापा, किती समस्या आहेत, आमच्या समस्या दूर करा, आम्हाला काही मार्ग सांगा बा. तर बाबासाहेब मग जायचे आणि बऱ्याच ठिकाणी बाबासाहेब स्वतःहूनच गेले. म्हणजे एवढं मोठी विद्वत्ता हासिल केल्यानंतर, इतका मोठा अभ्यास केल्यानंतर, इतक्या मोठ्या डिग्र्या हासिल केल्यानंतर एखादा माणूस तिकडं सेटल झाला असता. अमेरिका म्हणजे आजही आपल्यापासून काही 200-300 वर्ष पुढं आहे म्हणजे प्रवासानं, प्रगतीच्या प्रवासानं 200-300 वर्ष पुढं आहे ते. बघा त्या काळात ते किती प्रगती होती. तर त्या काळामध्ये तिथं बाबासाहेब जर चाहलं असतं तिथं सेटल झाले असते पूर्ण. ती सगळं इकडलं सगळं सोडसाळ करून तिकडं मस्त राहू शकले असते. आपण राहिलो असतो का इथं आता?
काय हाल असते बेकार, विचार करा. तसंच पाहिजे होतं. काय बेकार हाल असते. पण त्याची जाणीव नाही आहे, जाणीव नाही ना. त्याची किंमत नाही आहे. नाही. हे चक्र फिरत राहते. मग जर जाणीव आणि किंमत केली नाही, आपल्या महापुरुषांनी काय मेहनत केली, त्यांच्या कर्माची जर जाणीव आणि मेहनत जर आपण त्याची केली नाही ना, तर चक्र फिरते मग. आणि मग पुन्हा तेच दिवस वापस येतात जे गेलेले आहेत. तशी येणारच आता. ते येतात मग वापस आणि पुन्हा मग चक्र फिरते. अज्ञान आहे ना लय मोठं. जे खांडूक असते ते जातच नाही ना. म्हणजे तिला वाटतं काय होते आता, काय होते. मग तो तिथंच थांबला राहते, चुप राहते, थांबून राहते, गप्प राहते. तो कार्यच नाही करत. तो रथाला पुढं घेऊनच जात नाही. त्याला धक्काही मारत नाही थोडासा. नाही रथाला पुढं घेऊन जात, धक्का नाही कमीत कमी बा चला दुसरा कुराला बा आपण निंदा नवा करा, शांत बसा. तर ते पण होत नाही. मग त्याच्यामुळे सगळं मग नुकसान होते. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले. हा विचार मनात येऊन ब्रह्म सहपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धाला वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्ध पीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, त्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनी जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्यांनो, जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्याच झाल्याच असे समजा. आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो आता पोटभर खा. थकलेल्यांना आता विश्रांती मिळालीच असे समजा. तुषार्तांनो, आपली तहान भागून घ्या. अंधारात चाच पडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो, आता हर्षभरित व्हा. भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत, त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अंधपतित आहेत, त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत, त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाची राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य. सत्याशिवाय दुसरे काही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मच शिकवितात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात, की जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. म्हणजे जे बंधनामध्ये अडकलेल्या विविध प्रकारच्या, बघा आता जे आपण लोकांना एखादं दुःखी येते ना कोणी आपल्यापाशी, आपण त्याला काहीतरी सांगतो चांगलं. काहून सांगतो? हे बुद्धाची धम्माची शिकवण होते. त्यांना आपण धम्म सांगतो.
बुद्धाची करुणा होती ते सगळ्या जगावर पसरली. नाही तर पहिले काही नाही, कोणी दुःखी राहतो, कष्टी राहत होता, काही राहतच नव्हतं शब्द सांगायले. काय सांगणार तो? अज्ञान होतं. तोही दुःखी हाही दुःखी, तोही अज्ञानी हाही अज्ञानी. काय त्याला सावरण तो, काय त्याला सात्वन देन, काय त्याला समजून सांगा, काही माहीतच नव्हतं. हे सर्व तत्त्वज्ञान भगवान बुद्धांनी शोधून काढलं आणि जगाले वाटलं. म्हणून बाबासाहेबांनी ओळखलं का या भारताला आता धम्माची आवश्यकता आहे, ह्या लोकांना धम्माची आवश्यकता आहे, हा धम्म यांना दिला पाहिजे. त्यांनी तो बरोबर दिला आणि तोच धम्म तारून राहिला सगळ्यांना आता. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यानं 3 धम्मदीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्म दीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात 4 बाबी वगळल्यास कोणतीही फरक नाही. 4 बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलाचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाची संस्कारविधी करावा लागतो. उपसंपदा नावाचा संस्कारविधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. ज्यांची नावे पुढील पुष्टांत आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखविण्यासाठीच निवडली आहेत. भगवान बुद्ध या धम्मामध्ये काय आलं मग? समानता चालू आहे. समानता. कोणी बी आलं ते संघामध्ये प्रवेश करत होते. पण ब्राह्मण लोकांमध्ये नव्हतं असं. जो ब्राह्मण होईल तोच ब्राह्मण होईल, तोच संन्यासी राहील. पण भगवंतानी काय केली? क्रांती केलेली आहे मोठी. सगळ्यांना संघामध्ये प्रवेश. जोही समाजाचा असन मग जेवढ्या बी जाती होत्या सगळ्या जातीच्या लोकांना भगवान बुद्धांनी काही भिक्खू बनवलं. मग त्यांना ते लागलं म्हणून तर ते क्रांती झाली एवढी मोठी. आणि म्हणून काही भगवान बुद्धांनी काय केलं? क्रांती केली खूप मोठी. सगळ्या लोकांना जेवढ्या जाती धर्माचे लोक आहे भारतामध्ये आज हे सगळे लोक मग काय झाले? भिक्खू झाले. त्यातले सदस्य, त्यातले त्याचे नातेवाईक, सगळ्या धर्माचे लोक. आणि हे याच्यामुळे काही धम्म पुऱ्या जगात पसरला. आजही आपल्या भिक्खू संघामध्ये काही सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. पण ते एक वेळा ते संघामध्ये सामील झाले, जाते गेली आणि त्याचा तो जुना सगळं चाललं गेलं. ते धम्मामध्ये विलीन होऊन जातात, संघाचे सदस्य बनतात. आजही आपल्या संघामध्ये आहेत, भरपूर आहेत. त्यांना अभ्यास आहे त्या गोष्टीचा म्हणून ते संघामध्ये आले. आणि आजही भारतामध्ये असे लोक आहेत का जे OBC आहे, SC आहे, ST आहे, ते आपल्या धम्मामध्ये आलेले आहेत आणि ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत राहतात. त्यांना अभ्यास आहे, जाणीव झाली का आपला जुना धर्म आहे बा आपला, आपण पूर्व हेच होतं. ते आपल्या घरामध्ये वापस आले. खरं घर हेच आहे धम्माचं घर. त्यानंतर भाग दुसरा. परिव्राजकाची धम्मदीक्षा. सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ.
त्याला आलार कालाम याची आठवण आली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले. नंतर त्याने उद्धक रामपुत्राला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्याने आपला जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्याच बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते. तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्याने त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की ते सारनाथला इसिपतनच मृगदावनात राहत आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला. त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले. परंतु बुद्ध जेव्हा त्याच्याजवळ आला तेव्हा हे 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्याचे पात्र घेतले, एकाने त्याचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर हे एका अप्रिय अतिथींचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले. अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले. म्हणजे बघा, भगवान बुद्धाला काही त्यानं पहिले ठरवलं होतं का बा आपण हिला काही मानधन द्यायचाच नाही, दूरच राहायचं. पण जसं त्यांचा प्रभाव एवढा पडलेला होता, कारण ते बुद्ध झाले होते, सम्यक संबुद्ध होते, जवळ गेल्याबरोबर त्यांनी सगळं त्याची व्यवस्था केली. 2. बुद्धाचे पहिले प्रवचन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मध्यम मार्ग सांगितलं भगवंतांनी. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मध्यम पतिपद मधला मार्ग जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे सत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उतरले. आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने
आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य काम वासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अंधपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाहीत. म्हणजे भगवंत म्हणतात बा, तुम्ही जर तुमच्या शरीराची जर काळजी नाही घेतली व्यवस्थित तर मन मग विचलित होते. म्हणून जे भगवंताने जे नियम तयार केलेले आहे ना, हे शील अष्टशील हे वगैरे विकाल भोजन वगैरे हे सगळं जे शील आहेत हे काऊन तयार केले? का जेव्हा शरीर चांगलं राहते म्हणते तेव्हा तुमचं मन चांगलं राहते. नाही तर एखादा जर रोग जडला तर मग काय त्याच्यावर नियंत्रण राहत नाही. मग ते पाहते नाही, एखाद्याला जर काही कोणता आजार झाला तर मग चिडचिडपणा करते, गोळ्या घेऊ आहे ना, ते मग स्थिर राहत नाही बरोबर. त्याला मग लय त्याला काही मग त्याला लय अभ्यास करायला लागते, त्याच्यावर मग लय त्याला प्रॅक्टिस करायला लागते. म्हणून आता शरीर चांगलं आहे तेव्हाच काही त्या मनाचा अभ्यास पूर्ण करावा लागते. त्याला पूर्ण त्याच्या दोऱ्या हाती घ्या लागते. मग तेव्हा त्या रोगावर मग तुम्ही मात करू शकता. नाही तर एक वेळा शरीराला रोग झाले आणि मग तो धम्म शिकतो, मग ते काही मग नाही होत. ते शिक्षण जेव्हा शरीर चांगलं असते ना तेव्हाच करावं लागते. हे कुठून शिकायला लागते आपल्याला? भगवान बुद्धापासून. भगवान बुद्धाचं तारुण्यामध्ये जेव्हा ते शरीर चांगलं होतं तेव्हाच त्यांनी ते सगळं काही प्राप्त करून घेतलं. मग हे कधी येतात? आता कसं तारुण्य आहे, आता मस्त जोर आहे अंगात, काही नाही वाटत. मग होते मग कानं बैरे, मग डोळ्यानं दिसत नाही. मग चला बापा आता सूनही भाकर देत नाही, पोरगाही विचारत नाही, चला आता विहारात. म्हातारपणात काय अर्थ आहे? मग जेव्हा आहे अंगामध्ये जोर तेव्हा धम्मामध्ये गुंतून राहा. मग तुम्ही सामान्य अवस्थेमध्ये असा की कशा वस्त्रामध्ये असा, जर ते तुम्ही पूर्ण ते धम्म बरोबर अनुसरला नाही तर मग त्याच्यात बी त्रास होते आणि याच्यात बी त्रास होते. मग तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असा, मग काशाय धारण केलं काय, मग साध्या वस्त्रामध्ये राहिले काय, धम्मच नाही आहे, तर मग तो त्रास भोगावा लागतो. मग तो कोणी बी असो, मी असो, तुम्ही असो, कोणी असो. भगवंताचं ऐकलं नाही, नाही तर इकडं सांगितलं भगवान विकाला भोजन वेर सिकाम समाधी आम्ही, हां तिकडं मग काय त्याला अर्थ आहे? काहीच नाही. हा थोडे लागलं बा आहे ना फळं, सात्विक आहार करा. फळं आहे, पालक आहे, पालकाचं सूप पिऊ शकता तुम्ही. हां अजून काही सात्विक आहार असते हलका फुलका, तो केला पाहिजे. नाही तर मग उपवास आहे तर मग साबुदाण्याची खिचडी, त्यात आलू, त्यात आहे का नाही, चालते ना. त्याला कुठं झोरू राहिलं, काय कामाचं ते, काय कामाचं. तर ते आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. तर हे तथ्य माणसाला पाळावेच लागतात. खरोखर हे परिव्राजक हो. जगातील दुःख पर्यंत आलतो आपण, शिलाईन सुटून जाते. मग हे परिव्राजक हो, ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याच्या कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण काम वासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा
रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. आता याचं विश्लेषण अलग प्रकारचं आहे, ते म्हणून काही सांगत नाही. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देत आहे. मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. हे दोन उदाहरणाच्या एक उदाहरण सांगतो सोप्या भाषेमध्ये. एखादा मनुष्य दारू पित असन, दारू एक प्रकारची तृष्णा आहे. अशी तृष्णा अलग अलग प्रकारच्या असतात. तर दारू एक प्रकारची तृष्णा आहे. जर तो दारूमध्ये डुबून राहिला, त्याला वाटलं हेच मुक्तीचा मार्ग आहे बा, तर ते अत्यंत घातक आहे. ते मुक्तीचा मार्ग नाही, तो त्याला मरणाचा मार्ग आहे. आणि एक टोक म्हणजे असं का एखादा माणूस बा चांगला आहे एकदम, पण तो दारू नाही पित एकदम आहे, पण तो बम तपश्चर्या करू राहिला, अंगाला एक क्लेश देऊ राहिला, अलग अलग कर्मकांड करू राहिला, याचा बळी देऊ दे, त्याचा बळी देऊ दे, हे मारू दे, ते मारू दे, अलग अलग प्रकारचे कर्मकांड करू दे, इथून बा मुक्ती भेटन, तर तोही मार्ग अत्यंत घातक आहे. तर हे दोन्ही मार्ग भगवंतांनी मानले नाही, मध्यम मार्ग काढला त्यांनी. ही दोन्ही टोके, ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले, तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपण ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी सांगितले. हे सर्व भगवान बुद्धांनी सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. बघा, दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे, पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. भगवान बाप्पा काय म्हटलं, ह्या गोष्टी आहेत बा, ज्या धर्मामध्ये हे तत्व नसतील, म्हणजे माणसाला हे करणे, मन केंद्रबिंदू सांगितलेला आहे, आणि ज्या धर्मामध्ये हे तत्व नसेल जे सांगितलेले आहे तो भगवंताने काय म्हटलं, धर्मच नव्हे. आता तेनंच ठरवावं आपल्या याच्यात काय काय आहे बा. जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना, धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच. त्यांना जर हे समजत नसेल म्हणते भगवान बुद्ध, का ते श्रमणी नव्हे आणि ब्राह्मणी नव्हे,
याच जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा. भगवान बुद्धांनी सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पवित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. तर याच्यामध्ये जे जसं एखाद्या मनुष्याला आणि शरीराला जी गरज असते, शरीराला आपल्या अल्कोहोलही पाहिजे, तर अल्कोहोल आपल्याला कुठून भेटते? मोसंबी, ॲपल, अंगूर आणि त्याच्याचपासून काही दारूही बनते. बघा कसा आहे खेळ. त्याला आपण सरळ खाल्लं तर आपल्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढं भेटू राहिलं, जे पाहिजे ना तेवढं भेटू राहिलं आपल्याला. काजूपासून भेटते आपल्याला. पत्ते जर सडवलं, त्याला खराब केलं, अंगुराले मग सडवतात, खराब करते, त्यापासून दारू बनते. संत्र्यापासून दारू बनते, आहे का नाही? बघा कसं आहे, काजूपासून दारू बनते. म्हणजे आपल्या शरीरात जेवढी गरज आहे तेवढं भेटू राहिलं आपल्याला. हे अतिरेक होय. मग तर त्या अतिटोकाकडे जाऊ नका म्हणते, मध्यम मार्गामध्ये राहा. संत्रा खा, ज्याला दारू पाहिजे सध्या दारू सोडून द्या, त्यानं संत्रं खावा, त्यानं मोसंबी खावा, ॲपल खावा, अंगूर खावा, स्वतःही खावा, लेकराला चारा. त्याच्यामध्ये समजा ओरिजिनल हे आहे, पोषक तत्व आहे, त्यामुळे फायदा आहे शरीराला. काजू खा, पोषक आहे ते शरीराला. हे अतिरेक ढोस कशासाठी? ज्यानं डोकं फिरते, नशा येते, किडन्या खराब होते. अतिरेक ढोस कशाला घ्यायचा? मध्यम मार्गामध्ये राहा ना. मध्यम मार्ग हाच आहे. ॲपल सेवन करणे, मोसंबी खा, संत्रा खा, याच्यामध्ये आपण राहायला पाहिजे. तर भगवंतांनी सोप्या भाषेमध्ये काही 3 गोष्टी सांगितलेल्या आहे का भगवान बुद्धांनी सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पवित्र्याचा मार्ग, पवित्र राहणे, दुसरा सदाचरणाचा मार्ग आणि तिसरा शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. पवित्र राहायला लागते. आता पवित्र्यामध्ये लय गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला सगळं त्याचं चांगलं आचरण करणं हे पवित्रता झाली. त्यामध्ये मग दुसरं सदाचरण, चांगलं जीवन जगणं सदाचरणाचं व्यवस्थित. त्यानंतर त्याला मग शील जोडले अजून बाकी तत्व आहे. पुढे मग अजून ते सांगितलेलं आहे. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू.